हॅलो फ्रेंड्स, आज आपण लॉगॅरिथम्स या टॉपिक विषयी माहिती जाणून घेणार आहोत. लेट अस सी फर्स्ट व्हॉट इज मीन बाय लॉगॅरिथम. लॉगॅरिथम म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. फर्स्ट डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम म्हणजेच लॉगॅरिथमची व्याख्या. इफ a raised to x equals to m, then log m to the base a equal to x, where a comma m are positive and a not equals to 1. ही स्टेटमेंट लॉगॅरिथमची डेफिनेशनची आहे. इथे काय दिलेलं आहे, a m आणि x या तीन संख्या असतील. a आणि m या पॉझिटिव्ह संख्या आहेत, धनसंख्या आहेत. x ही एखादी संख्या असेल आणि a ची व्हॅल्यू अदर दॅन 1 सोडून एखादी संख्या असणार आहे, पॉझिटिव्ह संख्या असणार आहे. इथं a raised to x equals to m म्हणजे a जो आहे तो या संख्येचा पाया आहे आणि x जो आहे तो घातांक आहे. म्हणजे देताना संख्या घातांकित स्वरूपात दिलेली आहे. त्याला आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये log m टू द बेस a इक्वल्स टू x या पद्धतीने लिहू शकतोय. म्हणजे घातांकित स्वरूपात संख्या असेल तर त्याला आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहू शकतोय. ही झाली आपली लॉगची डेफिनेशन. इथे कंडिशन काय दिलेली आहे, a आणि m या पॉझिटिव्ह संख्या आहेत, धनसंख्या आहेत आणि a ची व्हॅल्यू 1 सोडून एखादी पॉझिटिव्ह संख्या असणार आहे. ही झाली आपली सिम्पली लॉगची डेफिनेशन. लेट अस सी सम स्टँडर्ड रिझल्ट्स ऑफ लॉगॅरिथम. तर लॉगॅरिथम मधले काही स्टँडर्ड रिझल्ट्स आहेत ते आपण वन बाय वन त्याचा अभ्यास करूया. फर्स्ट रिझल्ट आपला log 1 टू द बेस a इक्वल्स टू 0. म्हणजे log 1 असेल आणि त्याचा जो बेस आहे तो a म्हणजे एखादी पॉझिटिव्ह संख्या असेल तर येणारा आन्सर हा नेहमी 0 असणार आहे. सेकंड रिझल्ट आपला log a टू द बेस a इक्वल्स टू 1. म्हणजे काय, लॉगची संख्या आणि त्याचा पाया सेम असेल तर येणारा आन्सर नेहमी 1 असणार आहे. फॉर एक्झाम्पल log 3 आणि त्याचा बेस सुद्धा 3 आहे. म्हणजे ही संख्या जर सेम असेल तर येणारा आन्सर नेहमी 1 असणार आहे. 3 च्या ऐवजी दुसरी कोणती पॉझिटिव्ह संख्या आपण घेऊ शकतोय. ती संख्या आणि त्याचा बेस हे सेम पाहिजे. म्हणजे log 5 टू द बेस 5 नेहमी 1 असणार आहे. म्हणजे लॉगची संख्या आणि त्याचा पाया समान असेल तर येणारा आन्सर 1 असणार आहे. नेक्स्ट थर्ड रिझल्ट a raised to log m टू द बेस a इक्वल्स टू m. म्हणजे काय, इथं आपण a जो आहे तो पाया आहे आणि त्याचा घातांक जो आहे तो log m टू द बेस a दिलेला आहे. इथं लॉगचा पाया आणि या संख्येचा पाया सेम असेल तर येणारा आन्सर लॉगची संख्या असणार आहे. म्हणजेच का, फॉर एक्झाम्पल 5 हा बेस दिलेला आहे आणि त्याच्या घातांकाला log 3 टू द बेस 5. म्हणजे हा पाया 5 आहे आणि लॉगचा पाया सुद्धा 5 आहे. ही संख्या जर सेम असेल तर येणारा आन्सर सिम्पली जी लॉगची संख्या राहते 3 तो आपण डायरेक्ट लिहू शकतो. म्हणजे लॉगचा बेस पाया आणि हा पाया सेम असेल तर येणारा आन्सर लॉगची संख्या 3 आहे. हे झाले आपले 3 स्टँडर्ड रिझल्ट्स रिगार्डिंग लॉगॅरिथम. नेक्स्ट पॉइंट आपला, जर एखादी संख्या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये म्हणजेच घातांकित स्वरूपात दिलेली असेल तर ती लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कशी कन्वर्ट करायची ते आपण जाणून घेणार आहोत. लेट अस सी क्वेश्चन काय दिलेलं आहे, राईट द फॉलोइंग इन लॉगॅरिथमिक फॉर्म. म्हणजे खाली जे नंबर देणार आहेत आपण ते एक्सपोनेन्शियल म्हणजे घातांकित स्वरूपात आहेत. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आपला 10 क्यूब इक्वल्स टू 1000. म्हणजे 10चा तिसरा घात इक्वल्स टू 1000. ही संख्या आपल्याला घातांकित स्वरूपात दिलेली आहे. इथं पाया जो आहे, बेस जो आहे तो 3 आहे आणि घातांक इंडेक्स जो आहे तो 3 आहे. म्हणजे देताना संख्या आपल्याला घातांकित स्वरूपात दिलेली आहे. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये करायचं आहे. म्हणजेच काय करतोय आपण, 10 क्यूब इथं बेस पाया जो आहे तो 10 आहे, घातांक जो आहे तो 3 आहे, इक्वल्स टू 1000. ही सिंपल संख्या दिलेली आहे. याचं कन्व्हर्जन लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये करताना लॉग जो आहे तो सिंपल संख्या 1000 ला अटॅच केला म्हणजे log ऑफ 1000 आणि घातांकित संख्येचा जो पाया आहे तो लॉगचा पाया लिहिला 10 आणि घातांक जो आहे तो इक्वल टू सेपरेट लिहून लिहायचा. म्हणजे काय, लॉग जो आहे तो 1000 ला सिंपल संख्येला अटॅच केला, पाया जो आहे तो लॉगचा पाया लिहिला, इक्वल्स टू घातांक जो आहे तो सेपरेट लिहिला. म्हणजे इथे जी संख्या आपल्याला घातांकित स्वरूपात दिलेली होती त्याचं कन्व्हर्जन आपण
लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये केला. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. देताना संख्या दिलेली आपल्याला √5 raised to 8 equals to 625. इथं देताना आपल्याला बेस जो आहे पाया जो आहे तो √5 आहे, घातांक जो आहे तो 8 इक्वल टू संख्या जी ती 625 दिलेली आहे. इथं लॉग अटॅच करताना आपण लॉग जो आहे तो सिंपल जी संख्या असणार आहे 625 त्याला अटॅच केला आणि लॉगचा जो पाया जो आहे तो घातांकित संख्येचा पाया जो आहे तो √5 आहे, तो लॉगचा पाया दिला इक्वल्स टू घातांक जो आहे तो सेपरेट लिहायचा. घातांक जो आहे तो आपला 8 आहे. म्हणजेच देताना संख्या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिलेली होती, त्याचं कन्वर्जन आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये केला. नेक्स्ट एक्झाम्पल. 64 raised to -2/3 equals to 1/16. ही संख्या आपल्याला दिलेली आहे. इथं बेस जो आहे तो 64 आहे, इंडेक्स घातांक जो आहे तो -2/3 आहे, इक्वल्स टू सिंपल नंबर 1/16 दिलेला आहे. याला आपण लॉग अटॅच करतोय. लॉग ऑफ 1/16. पाया जो आहे तो 64, तो लॉगचा पाया दिला इक्वल्स टू घातांक जो आहे तो सेपरेट लिहायचा -2/3. हे झालं एखादी संख्या जर घातांकित स्वरूपात दिलेली असेल तर त्याचं कन्वर्जन लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं करायचं. नेक्स्ट या उलट आता आपण जर एखादी संख्या लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये दिलेली असेल तर त्याचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल फॉर्म घातांकित स्वरूपात कसं करायचं याविषयी माहिती जाणून घेऊया. लेट अस सी क्वेश्चन काय. राईट द फॉलोइंग इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. फर्स्ट क्वेश्चन आपला. देताना संख्या जी आहे ती आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये दिलेली आहे. लॉग 324 त्याचा बेस 3√2 इक्वल्स टू 4. म्हणजे लॉग ऑफ 324 बेस 2√2 इक्वल्स टू 4 दिलेलं आहे. तर इथे काय करायचं आपल्याला. लॉग 324 ही लॉगची संख्या आहे, लॉगचा पाया जो आहे तो 3√2 आहे इक्वल्स टू 4 दिलेले आहे. याचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करताना आपण पाया जो आहे लॉगचा तो आहे तसं लिहितोय. 3√2 हा जो पाया आहे, सेपरेट संख्या जी दिलेली आहे ती 4 आहे, तो त्याचा घातांक लिहितोय. म्हणजे 3√2 raised to 4 इक्वल्स टू लॉगची जी संख्या असणार आहे 324 ती सेपरेट लिहायची 324. म्हणजे लॉगचा जो पाया आहे तो पाया लिहिला, सिंपल संख्या जी आहे ती घातांकाला लिहिली आणि लॉगची टर्म 324 इक्वल टू च्या दुसऱ्या साईडला लिहिली. म्हणजेच काय, देताना संख्या लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये दिलेली होती, त्याचं कन्वर्जन आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म घातांकित स्वरूपात केला. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. लॉग ऑफ 1/243 टू द बेस √3 इक्वल्स टू -10. इथं लॉगची जी संख्या आहे ती 1/243, त्याचा पाया जो आहे तो √3 आहे, इक्वल टू सिंपल संख्या जी आहे ती -10 आहे. याचं कन्वर्जन आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करताना काय करतोय, पाया जो आहे तो √3 आहे तसं लिहिला, सिंपल संख्या -10 आहे तो त्याचा घातांक लिहिला. म्हणजे √3 raised to -10 इक्वल टू लॉगची जी संख्या आहे 1/243 ती इक्वल टू च्या अपोजिट दुसऱ्या साईडला लिहिली. म्हणजेच लॉगॅरिथमिक फॉर्मचं कन्वर्जन आपण घातांकित स्वरूपात एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये ते केला. लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. लॉग ऑफ 1/9 टू द बेस 3 इक्वल्स टू -2. म्हणजे देताना संख्या जी आहे ती आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये दिलेली आहे आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करायचं आहे. इथं लॉगचा बेस पाया जो आहे तो 3 आहे, संख्या जी आहे ती 1/9 आहे, इक्वल टू -2 दिलेलं आहे. याचं कन्वर्जन आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करताना काय करतोय, पहिला पाया जो आहे तो आहे तसं ठेवतोय. लॉगचा पाया हा त्या संख्येचा पाया असणार आहे. म्हणजे लॉगचा पाया 3 आहे, तर 3 हा पाया असणार आहे. -2 सिंपल सेपरेट टर्म आहे ती याचा घातांक लिहितोय, इक्वल टू 1/9 लॉगची संख्या सेपरेट लिहिली. म्हणजेच काय, जो पाया असणार आहे तो पाया लिहिला, सिंपल संख्या त्याचा घातांक इक्वल टू 1/9. म्हणजे इथं काय आपण बघितलो, जर एखादी संख्या लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये दिलेली असेल तर त्याचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं करतोय. तर मित्रांनो, आज आपण इथं लॉगॅरिथम म्हणजे काय, लॉगॅरिथम म्हणजे 3 स्टँडर्ड रिझल्ट्स. एखादी संख्या लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये दिलेली असेल त्याचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल आणि या उलट एक्सपोनेन्शियल मध्ये दिले असेल तर त्याचं कन्वर्जन लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं करायचं याविषयी माहिती जाणून घेतली. आय होप दॅट यू विल एन्जॉय दिस व्हिडिओ
आणि लॉगॅरिथमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या, बेसिक टर्म्स आहेत, कन्व्हर्जन आहेत, लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथम, याविषयी आपल्याला सर्व माहीत झालेलं असेल. थँक्यू.